SSC विथ ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजचा आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर हा पॅटर्न दोन कॅन्डलस्टिकनी बनलेला असतो. त्यात एक ग्रीन कलरची रेड कलरची एक कॅन्डल असते आणि एक रेड कलरची कॅन्डल असते. म्हणजे एक बेरिश कॅन्डल असते आणि एक स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. इथे पाहू शकता ही बेरिश कॅन्डल आहे आणि ही बुलिश कॅन्डल आहे. आता ह्या कॅन्डलचा ओपन आणि क्लोज पहा. रेड कलरच्या कॅन्डलचा जो ओपन आहे त्याच्या खाली ग्रीन कलरच्या कॅन्डलनी क्लोज केलेला आहे आणि रेड कलरचा जो क्लोज आहे त्याच्या खाली ग्रीन कलरच्या कॅन्डलचा ओपन आहे. तर अशा प्रकारे पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो चार्टवर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रीन कलरची जी कॅन्डल आहे तिने रेड कलरच्या कॅन्डलच्या 50% बॉडीच्या 50%च्या वरती क्लोज केला पाहिजे, तरच आपण तिला पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न कन्सिडर करू शकतो. आणि पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हा एक मोठ्या डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनतो. एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल बनते आणि नंतर एक मोठ्या डाऊन ट्रेंड चालू असतो. त्यावेळेस डाऊन ट्रेंड जेव्हा संपत असतो त्यावेळेला एक तिथे मोठी रेड कलरची कॅन्डल बनते आणि त्याच्यानंतर परत एक ग्रीन कलरची कॅन्डल बनते आणि थोडी खाली येऊन वरती जाते. वरती जाऊन रेड कलरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या 50% वरती जाऊन एक ग्रीन कलरमध्ये क्लोज देते. ते तुम्हाला चार्टवरती मी दाखवतो तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. बॉक्स केला आहे त्याच्यामध्ये बघा एक डाऊन ट्रेंड आहे आणि हा डाऊन ट्रेंड नंतर एक रेड कलरची मोठी कॅन्डल तयार झाली आणि त्या कॅन्डलला ग्रीन कॅन्डलनी रेड कलरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या 50% वरती जाऊन क्लोज दिला आणि रेड कलरच्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली ओपन झाली आणि अशा प्रकारे मार्केट इथून वरती गेलेलं आहे. जेव्हा केव्हा पण हा पॅटर्न चार्टवरती तुम्हाला दिसेल किंवा बनलेला तुम्हाला दिसेल तर थोडा वेट करून कन्फर्मेशन घेऊन एंट्री केली पाहिजे, तरच तो आपल्याला सक्सेसफुल आपली एंट्री होईल. हा पॅटर्न बनल्यानंतर आपण एक नेक्स्ट कॅन्डलचा वेट करायचा, नेक्स्ट कोणत्या कलरची कॅन्डल बनते. समजा जर ती ग्रीन कलरची बनत असेल तर त्या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपली एंट्री करायची. अजून एक उदाहरण आपण पाहूया इथे कुठे भेटते का. इथे पहा, इथे पण बनलेला आहे पहा आणि इथे पण तुम्हाला दिसतंय एक छोटासा. हा डाऊन ट्रेंड आहे. या डाऊन ट्रेंड मध्ये एक मोठी कॅन्डल रेड बनली. रेड कॅन्डलच्या त्याच्यानंतर जी ग्रीन कॅन्डल बनली ती बघा, या रेड कॅन्डलच्या क्लोजच्या खाली ओपन झाली आणि बॉडीच्या रेड कलरच्या बॉडीच्या वर ओपनच्या खाली क्लोज झालेली आहे. इथे पण तुम्ही पाहू शकता. नाही, हा नाही आपण कन्सिडर करू शकत. त्याच्यानंतर इथे पहा, सॉरी, इथे पण एक डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड नंतर इथे एक रेड कलरची कॅन्डल बनली मोरूबोजू टाईप मध्ये आणि त्याच्यानंतर जी ग्रीन कलरची कॅन्डल बनली ती पण पहा तुम्ही. आणि तिथून मार्केट वरती गेलं. असे तुम्ही चार्टवरती एक्झाम्पल शोधा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मग चार्ट तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला लगेच कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला लगेच दिसतील तुम्हाला चार्टवरती. जसं मी सांगितल्याप्रमाणे कुठेही पॅटर्न बनलेले काही उपयोगाचे नाही आहे. पॅटर्न त्यांच्या जागेवरतीच बनायला पाहिजे तरच ते काम करतात, म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्सला. जिथे कुठे पॅटर्न बनतो तिथे चेक करायचं पाठीमागे जाऊन कुठे सपोर्ट आहे का त्याला किंवा रेजिस्टन्सला बनतोय का. त्याप्रमाणेच आपल्याला एंट्री करायची चार्टवरती. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर परत एकदा एक्सप्लेन करतो. जेव्हा एक डाऊन ट्रेंड चालू असतो आणि डाऊन ट्रेंडच्या शेवटी एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनते आणि त्याच्यानंतर दुसरी पण रेड कलरचीच कॅन्डल बनते
थोडी खाली येते, खाली येऊन वरती जाते, वरती जाऊन रेड कलरच्या बॉडीच्या 50%च्या वरती जाऊन क्लोज होते ग्रीनमध्ये. तेव्हा तिथून आपल्याला एक ट्रेंड चेंजिंगचा सिग्नल मिळतो. तिथून आपल्याला असं समजतं की आता तिथून मार्केट वरच्या दिशेला जाणार आहे. हे बघा, रेड कलरच्या कॅन्डलचा जो ओपन आहे त्याच्या खाली ग्रीन कलरच्या त्याच्या क्लोजच्या खाली ग्रीन कलरच्या कॅन्डलने ओपन केलं पाहिजे, आणि जिथे रेड कलरचा कॅन्डलचा क्लोज आहे तर त्याच्या वरती ग्रीन कलरच्या कॅन्डलनी क्लोज केलेला पाहिजे. तर अशा प्रकारे चार्टवरती काय पिअर्सिंग पॅटर्न तयार होतो. तर तुम्हाला समजलं असेल पिअर्सिंग पॅटर्न म्हणजे काय. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.